आज आपण करणार आहोत चवळीच्या शेंगाची भाजी। संगीताच रेसिपी मराठीमध्ये स्वागत आहे। हे पाहू शकता, यालाच वालीच्या शेंगा देखील म्हणतात। याची आज भाजी करायची आहे। आता मी या शेंगा मोडून घेत आहे। पाहू शकता तुम्ही, असे मोठे मोठे तुकडे करत आहे, जसे गवारीच्या भाजीचे करतो त्याप्रमाणे। आणि ही शीर असते ती काढून टाकायची आहे। तुम्ही ही भाजी कापून देखील घेऊ शकता, अगदी बारीक। आता साहित्य पाहूया। हळद, एक मध्यम आकाराचा कांदा, 3 हिरव्या मिरच्या, जिरं राई, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग आणि हे ओलं खोबरं। या व्यतिरिक्त मीठ आणि तेल लागणार आहे। चवळीच्या शेंगा मी धुवून घेतल्या आहेत। हे बघू शकता, हे बघा ही चवळी। कढईमध्ये घातलेलं 2 चमचे तेल आता गरम झालेलं आहे। आता फोडणी करूया। जिरं आणि राई तडतडल्यावरती आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे। हे बघा, थोडंसं हिंग। आता कांदा आणि मिरची घालूया, जरा परतून घेऊया। कढीपत्त्याची पानं, आता जरा परतून घेऊया। थोडीशी हळद आणि आता भाजी घालूया। ही भाजी लाल तिखट घालून देखील छान होते। आज आपण हिरव्या मिरचीची करत आहोत। तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही टोमॅटो देखील घालू शकता। मी मात्र सहसा घालत नाही। आता झाकण ठेवलेलं आहे। आता थोड्या वेळानंतर मी भाजी उघडून बघत आहे। हे पाहू शकता तुम्ही। परतून घेऊया। ही भाजी आपल्याला वाफेवरती शिजवायची आहे। आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया आणि थोडीशी कोथिंबीर, आणि परत झाकण ठेवून वाफ आणायची आहे। या शेंगा ताज्या असतील तर शिजायला वेळ लागत नाही भाजी। परत झाकण ठेवलेलं आहे मी। अदनामधनं बघत राहायचं आहे। आता परत बघूया। हे बघू शकता, परतून घेत आहे मी। आता आपण शिजली आहे का बघूया। बघू शकता, भाजी झालेली आहे। वाफेवरतीच केलेली आहे आपण। आता थोडीशी उरलेली कोथिंबीर घालून घेत आहे मी। जरा परतून घेऊया। झटपट अशी भाजी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून ओलं खोबरं घालूया। हे बघा, आणि ते भाजीमध्ये नीट मिक्स करूया। आपली चवळीच्या म्हणजेच वालीच्या शेंगाची भाजी तयार आहे। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। लवकरच परत भेटू, तोपर्यंत बाय।